अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना झाल्या कारणाने मोठे हिंसक आंदोलन करण्यात आले होते। त्यात अनेक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यात भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे भीमसैनिकांकडून 16 डिसेंबर रोजी घाटनांदूरमध्ये कडकडीत बंदचे आयोजन करण्यात आले होते। शहर बंदच्या या आव्हानाला स्थानिक व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद देत बंदमध्ये आपला सहभाग दर्शविला। या आंदोलनादरम्यान परभणी प्रकरणातील सर्व भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घेऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय सेवेमध्ये नोकरी तसेच 50 लाख रुपये कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून द्यावी असे निवेदन घाटनांदूर येथील भीमसैनिकांकडून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ यांना देण्यात आले। घाटनांदूर बंद दरम्यान पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, घाटनांदूर, अंबाजोगाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारा आमचा कार्यकर्ता सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांची जी पोलीस प्रशासनाच्या जेलमध्ये असताना त्यांचा जो मृत्यू झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही घाटनांदूर बंद केलेला आहे। परभणीमध्ये आमच्या आंबेडकरी चळवळीतील सर्वच समाजातल्या काम करणाऱ्या आमच्या बांधवांवर जो अन्याय होत आहे त्या गोष्टीमुळे आमचं या ठिकाणी मन अत्यंत हेलावून गेलेलं आहे। आमच्या मनामध्ये तीव्र दुःख आहे, आमच्या मनामध्ये तीव्र वेदना आहेत आणि या पद्धतीनं आमच्या वेदना व्यक्त करण्यासाठी आम्ही आज समोर आलेलो आहोत। परभणीमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या विद्यार्थिनीवर, आमच्या महिलांवर आणि आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे सुद्धा पोलीस प्रशासनानं या ठिकाणी मागे घ्यावे, कारण आमची जात किंवा आमचा समूह, आमची आंबेडकर चळवळ, आमच्या आंबेडकरांचे अनुयायी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे नाहीत। निश्चितपणानं त्या ठिकाणी झालेली जी घटना आहे, तोडफोड झालेली आहे, तिथला जो उद्रेक आहे त्याचा आम्ही सुद्धा निषेध करतो। पोलीस प्रशासनाने अशा लोकांना शोधून त्यांच्या कोपरापासून ढोपरापर्यंत सोलावं ज्यांनी पेटवलेलं आहे, परंतु आमच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना निश्चितपणानं जे जाणीवपूर्वक त्रास देणं चालू आहे तो बंद करावा, कारण आमच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत आणि या तीव्र झालेल्या भावना आमच्या मनात कुठपर्यंत राहणार आहेत याचा उद्रेक होण्याच्या अगोदर प्रशासनानं हे काम हाती घ्यावं ही आमच्या पूर्ण आंबेडकरी चळवळी